हॅलो माय डिअर स्टुडंट्स, हायड्रोकार्बन्समधला अल्किन्स हा पार्ट आपण बघतो आहे आणि अल्किन्सच्या केमिकल रिॲक्शन्स आपण स्टार्ट केलेल्या आहेत. लास्ट लेक्चरला आपण अल्किन्सशी रिलेटेड अनसिमेट्रिकल अल्किन्समध्ये ॲडिशन रिॲक्शन्स कशा होतात त्याच्याशी रिलेटेड 2 रूल बघितलेले, मार्कोनिको आणि अँटी मार्कोनिको ॲडिशन रिॲक्शन्स. त्या रिॲक्शनशी रिलेटेड मग एखादा प्रोडक्ट मेजर कसा आणि मायनर कसा हे आपण प्रिडिक्ट करू शकतो अनसिमेट्रिकल अल्किन्समध्ये एखादा अनसिमेट्रिकल रिएजंट ॲड केल्यानंतर. तर त्याच रूलला फॉलो करून आजची पुढची रिॲक्शन आपल्याला बघायची आहे, ॲडिशन ऑफ सल्फ्युरिक ॲसिड. आता अल्किन्समध्ये जेव्हा सल्फ्युरिक ॲसिड ॲड केलं जातं तेव्हा ही रिॲक्शनसुद्धा तुमच्या मार्कोनिको रूलला फॉलो करून होती. मार्कोनिको रूल काय आहे तर अनसिमेट्रिकल रिएजंट जेव्हा अनसिमेट्रिकल अल्किनमध्ये आपण ॲड करतो तेव्हा त्या अनसिमेट्रिकल रिएजंटचा जो निगेटिव्ह पार्ट असतो तो अशा कार्बनला जाऊन अटॅच होतो ज्याच्याकडं लेस नंबर ऑफ हायड्रोजन असतात. आणि ह्या रूलला फॉलो करूनच आता सल्फ्युरिक ॲसिड अल्किनमध्ये कसं ॲड होते ते आज आपल्याला बघायचं. एकंदरीत सल्फ्युरिक ॲसिडचा फॉर्म्युला तुम्हा सगळ्यांना माहिती आहे. इट इज रिप्रेझेंटेड बाय जस्ट लाईक दॅट H2SO4. हे असं सल्फ्युरिक ॲसिड रिप्रेझेंट केलं जातं. तुमच्या बुकमध्ये देत असताना हे सल्फ्युरिक ॲसिड स्प्लिट करून दिलेलं आहे. यू कॅन सी हिअर हे स्प्लिट केले. आता ह्याच्यामध्ये कसं स्प्लिट केलं आहे, 2 हायड्रोजनचे जे ॲटम आहेत ते वेगवेगळे केलेले आहेत आणि हा जो SO4 आहे तो सुद्धा थोडासा वेगळ्या पद्धतीनं लिहिला आहे. आता इथं कसं आहे, हे H+ आहे आणि HSO4 हा पूर्ण मायनस आहे, म्हणजे आपला हा निगेटिव्ह पार्ट आहे अनसिमेट्रिकल रिएजंटमधला. आणि मार्कोनिको रूलनुसार काय होणार, हा निगेटिव्ह पार्ट काय केला जातो, अशा कार्बनला जोडायचा ज्याच्याकडं लेस नंबर ऑफ हायड्रोजन आहेत. ओके, ते जोडल्यानंतर काय होणार की तुम्हाला ह्याच्यामधनं एक इंटरमिडिएट मिळतो अगोदर, ज्याला म्हटलं जातं अल्किल हायड्रोजन सल्फेट. ओके, व्हॉट इज द नेम ऑफ इंटरमिडिएट? अल्किल हायड्रोजन सल्फेट. आता हा एवढा जर ग्रुप तुमचा बघितला तर हा सगळा अल्किल ग्रुप आहे आणि हे जे आहे H आणि SO4 दिस इज अ हायड्रोजन सल्फेट, त्यामुळे ह्याचं नाव काय आलं, अल्किल हायड्रोजन सल्फेट. तर ही एक स्टेप झाली ह्या रिॲक्शनची. जेव्हा आपण मार्कोनिको रूलनं सल्फ्युरिक ॲसिड अल्किन्समध्ये ॲड करतो तेव्हा त्याच्यामधनं आपल्याला इंटरमिडिएट मिळत असताना अल्किल हायड्रोजन सल्फेट मिळतं. पुढं जाऊन हे अल्किल हायड्रोजन सल्फेट जे आहे ते रिॲक्ट केलं जातं किंवा त्याची रिॲक्शन फर्दर पुढं वाढवली जाते आणि त्याच्यामधनं फायनली मग आपल्याला अल्कोहोल्स मिळतात. इट इज अ नेक्स्ट स्टेप. आता ह्या पहिल्या स्टेपशी रिलेटेड तुम्हाला इथं एक एक्झाम्पल दिलेलं आहे इथिनचं. इथिन मॉलिक्युलमध्ये जर सल्फ्युरिक ॲसिड ॲड केलं तर ह्याच्यामधनं इंटरमिडिएट कसा मिळणार, सेम त्याच पद्धतीनं हा निगेटिव्ह पार्ट जर समजा ह्या कार्बनला जाऊन अटॅच झाला आणि जर तुमचा हा हायड्रोजन ह्या कार्बनला अटॅच होईल. ओके, अटॅच झाल्यानंतर हा मधला डबल बॉन्ड ऑब्वियसली काय होणार, ब्रेक होणार आणि ब्रेक झाल्यानंतर वी विल गेट दिस कंपाऊंड, दिस वन, दिस इज, हा एवढा जो पार्ट आहे 2 कार्बन आहे त्याच्यामध्ये हा इथिल ग्रुप आहे तुमचा. बघू शकता तुम्ही हे CH3 आणि हे CH2, दिस इज इथिल आणि त्याला हे हायड्रोजन सल्फेट जोडले, त्यामुळे ह्या इंटरमिडिएटचं नाव काय येणार, इथिल हायड्रोजन सल्फेट. दिस इज इंटरमिडिएट. ह्या पद्धतीनं हे सिमेट्रिकल अल्किन्समध्ये आपण बघितलं. अनसिमेट्रिकल अल्किन समजा प्रोपीन जर कन्सिडर केला तर प्रोपीनमध्ये बघू शकता तुम्ही हा H2SO4 जेव्हा ॲड होतो तेव्हा ह्याच्यामधला निगेटिव्ह पार्ट म्हणजे काय येणार तुमचा SO4H मायनस आणि H+. तर हा समजा यातला निगेटिव्ह पार्ट तुमच्या मिडल कार्बनला जाईल मार्कोनिको रूलनुसार आणि मग मिडल कार्बनला गेल्यानंतर हायड्रोजन राहिलेला ह्या कार्बनला येईल आणि डबल बॉन्ड तुमचा मधला ब्रेक होणार. ब्रेक झाल्यानंतर इंटरमिडिएट मिळणार तुम्हाला ह्या पद्धतीनं, त्याचं नाव येतं आयसोप्रोपिल हायड्रोजन सल्फेट. नाव दिस इज अ CH3 CH अँड CH3. आपण बघितले आयसो निओ फॉर्म कसे क्रिएट केले जातात त्या पद्धतीनं इथं तुम्हाला जो इंटरमिडिएट मिळतो त्याचं नाव येतं आयसोप्रोपिल हायड्रोजन सल्फेट. तर ही जी रिॲक्शन आहे ही कशाला फॉलो करते बघा, मार्कोनिको रूलला फॉलो करते. आता हा जो इंटरमिडिएट आपल्याला मिळतो
इंटरमिडिएटचं नाव काय आहे, अल्किल हायड्रोजन सल्फेट. ह्याला काय केलं जातं, पुढं ह्याला डायल्यूट केलं जातं विथ दी हेल्प ऑफ वॉटर आणि परत त्याला हीट केलं जातं. आणि जेव्हा डायल्यूट करून परत हे हीट होतं तेव्हा त्याच्यामधनं अल्कोहोल्स तयार होतात. आणि जनरली ह्या रिॲक्शनचा एक प्रॉफिट किंवा प्लस पॉईंट जर कन्सिडर केला तर ह्याच्यामधनं जे आपण सल्फ्युरिक ॲसिड घेतो पहिल्या स्टेपमध्ये ते ॲज इट इज रिकवर केलं जातं. म्हणजे शेवटी आपल्याला आहे तसं सल्फ्युरिक ॲसिड ह्यातनं जनरेट झालेलं बघायला मिळतं. आणि ही एक एक्सलंट मेथड आहे जर तुम्हाला लार्ज स्केलमध्ये अल्कोहोल्स तयार करायचे असतील तर. म्हणजे वी कॅन से अल्कोहोलचं मॅन्युफॅक्चर जर ट्रिमेंडस अमाऊंटमध्ये किंवा जास्ती प्रमाणात करायचं असेल तर ही जी मेथड आहे अल्किनमध्ये सल्फ्युरिक ॲसिड ॲडिशन रिॲक्शन, तर ही मेथड जास्तीत जास्त वापरली जाते. नेक्स्ट स्टेपमध्ये काय सांगितलं की ह्याला डायल्यूट करायचं. आता हा इंटरमिडिएट जो आपल्याला मिळाला आहे, ओके, हिअर इज अ वन एक्झाम्पल, इथिल हायड्रोजन सल्फेट हा इंटरमिडिएट मिळाला आहे. ह्याला काय केलं जातं बघा, डायल्यूट विथ दी हेल्प ऑफ वॉटर. आता वॉटर इथं कसं लिहिलं आहे तर स्प्लिट करून H+ आणि OH-. आता पूर्ण ही रिॲक्शन जर कन्सिडर केली तर बघा हा एवढा जो पार्ट आहे CH3 अँड CH2 कॅरीज अ पॉझिटिव्ह चार्ज आणि हा SO4H हा निगेटिव्ह चार्ज कॅरी करणार. वॉटरमध्ये सुद्धा 2 आयन आहेत, H+ आणि OH-. आता अपोजिट अट्रॅक्शननुसार इथं कॉम्बिनेशन होणार. काय होतं आहे बघा, हा OSO3H हा मायनस आणि वॉटरमधला हा प्लस हे कंबाईन होणार आणि OH ह्या प्लस बरोबर कंबाईन होणार. आणि कंबाईन झाल्यानंतर ह्याच्यामधनं हा इथनं निघून जाऊन ह्याच्याबरोबर कंबाईन झाल्यानंतर ह्याच्यामधनं प्रोडक्ट कसा मिळणार बघा तुम्हाला, H2SO4 ॲज इट इज इथं सिंथेसाइज झालेला बघायला मिळेल. आणि हे इथनं निघून गेल्यानंतर त्याच्या जागी हा OH- आयन अटॅच झालेला बघायला मिळेल. आणि जेव्हा इथं तुमचा OH येतो तेव्हा हे पूर्ण स्ट्रक्चर जर नीट बघितलं तर कसं दिसते बघा, दिस इज CH3 अँड हे CH2 आणि त्याला OH जोडला आहे. म्हणजे हे काय मिळालं तुम्हाला, CH3 CH2 अँड OH म्हणजे इथिल अल्कोहोल किंवा त्याचं IUPAC नेम काय दिलं आहे, इथॅनॉल. म्हणजे बघू शकता तुम्ही ह्याच्यामधनं अल्कोहोल सिंथेसाइज झालेलं आपल्याला बघायला मिळेल. म्हणजे अशा पद्धतीनं ही मेथड वापरून मॅक्झिमम क्वांटिटीमध्ये जर आपल्याला अल्कोहोल्स तयार करायचे असतील जास्ती प्रमाणात तर ही मेथड इथं वापरली जाते. त्याचंच अजून एक एक्झाम्पल दिले. मगाशी आपण प्रोपीन घेतला तर इंटरमिडिएट आपल्याला आयसोप्रोपिल हायड्रोजन सल्फेट मिळतो असं म्हटलं होतं. तोच आयसोप्रोपिल हायड्रोजन सल्फेट घेतला आणि जर त्याला डायल्यूट केलं आणि हीट केलं तर काय होणार, इथला H आणि हे OSO3H कंबाईन होऊन काय होईल, H2SO4च्या फॉर्ममधनं निघून जाणार आणि ह्याच्या जागी हा OH- आयन येऊन ह्याच्यामधनं तुम्हाला 2-प्रोपॅनॉल किंवा प्रोपेन 2OL ह्या पद्धतीनं हे अल्कोहोल जनरेट झालेलं बघायला मिळेल. बाय प्रोडक्टमध्ये H2SO4 ॲज इट इज रिकवर झालेलं बघायला मिळते. म्हणजे बघू शकता तुम्ही की जे आपण सल्फ्युरिक ॲसिड पहिल्या स्टेपमध्ये घेतलं होतं ॲडिशन करताना ते ॲज इट इज परत इथं मिळालेलं बघायला मिळतं. आणि ऑब्व्हियसली अल्कोहोलसुद्धा एक ॲडिशनल प्रोडक्ट ह्याच्यामधनं तयार झालेला बघायला मिळतो. आता ही जी रिॲक्शन आहे एक्झॅक्टली ही ॲडिशन रिॲक्शन जी होते ती मार्कोनिको रूलनं होते आणि ह्या रिॲक्शनला हायड्रेशन ऑफ अल्किन असं पण म्हटलं जातं. ओके, हायड्रेशन ऑफ अल्किन म्हणजे कळते H2Oची ॲडिशन अल्किनमध्ये केली तर त्याला हायड्रेशन म्हणायचं. हायड्रोजिनेशन आणि हायड्रेशन वेगळं. हायड्रोजिनेशन इट इज रिलेटेड टू ॲडिशन ऑफ हायड्रोजन आणि हायड्रेशन म्हटल्यानंतर ॲडिशन ऑफ H2O. म्हणजे आपण बघितलं की अल्किन्समध्ये जर वॉटर ॲड केले तर त्या पद्धतीने त्याच्यातनं अल्कोहोल्स कसे जनरेट होतात. त्याचं एक परत एक्झाम्पल पुढं दिलं आहे बघा तुम्हाला. यू कॅन सी हिअर, व्हॉट इज दिस, दिस इज अ 2-मिथिल-प्रोप-1-ENE. त्याचं नाव IUPAC दिलं आहे. हा 1 नंबरचा कार्बन, 2 नंबरचा आणि हा 3 नंबरचा. 2 नंबरच्या कार्बनला मिथिल आहे, दॅट्स वाय दी 2-मिथिल. आणि प्रोप-1-ENE 1 नंबरला डबल बॉन्ड आहे, पॅरेंट तुमचा प्रोपेन आहे त्यामुळे ह्याचं नाव असं येणार. ह्याच्यामध्ये जर H2O आपण ॲड केला तर मार्कोनिकोस रूलनुसार काय होणार, जो तुमचा कार्बन आहे विच कॅरीज अ लेस नंबर ऑफ हायड्रोजन त्याच्याशी रिलेटेड हा तुमचा OH इथं सबस्टिट्यूट किंवा ॲड झालेला बघायला मिळेल आणि ह्याच्यामधनं तुम्हाला अल्कोहोल तयार झालेलं बघायला मिळेल. तर अशा पद्धतीनं ही मार्कोनिको रूलला फॉलो करणारी अजून एक रिॲक्शन आज आपण बघितलेली आहे. द नेक्स्ट वन इज ओझोनोलायसिस ऑफ अल्किन्स. ओके,
ओझोनोलायसिस या शब्दाचा अर्थ काय बघा, ॲडिशन ऑफ ओझोन. अल्किनमध्ये आता आपल्याला ओझोनची ॲडिशन बघायची. ओझोन इट इज गेट डिनोटेड बाय फॉर्म्युला O3, किंवा जसं ऑक्सिजन O2 तसा ओझोन O3 ह्या फॉर्ममध्ये याला दाखवलं जातं. आता हा O3 आपल्याला कार्बन कार्बन डबल बॉन्ड जो आहे त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे. जेव्हा ओझोनची ॲडिशन होते अल्किन्समध्ये तेव्हा जो डबल बॉन्ड असतो इट इज गेट क्लीव्ड ऑर इट इज गेट ब्रेक, तो ब्रेक केला जातो. आणि ब्रेक केल्यानंतर ती जी रिॲक्शन आहे परत त्याचं रिडक्शन फॉलो केलं जातं. आणि हे होत असताना ओव्हरऑल ह्या प्रोसेसमध्ये ओझोनाईड रिॲक्शन असं कन्सिडर केलं जातं. पहिल्या स्टेपमध्ये तुम्हाला एक ओझोनाईड फॉर्ममध्ये कॉम्प्लेक्स बघायला मिळेल आणि सेकंड स्टेपमध्ये त्याचं रिडक्शन जेव्हा केलं जातं तेव्हा त्या स्टेपमधनं फायनल प्रोडक्टमध्ये तुम्हाला कार्बोनिल कंपाऊंड ॲज अ प्रोडक्ट म्हणून मिळतात. ओके, कार्बोनिल कंपाऊंड कसे दाखवायचे तर C+O हा जो फॉर्म्युला आहे तो कार्बोनिल ग्रुपला दर्शवतो. जे C+O म्हणजे मग हे कशा कशात असेल, तुम्हाला ह्याच्यामधनं किटोन्स मिळू शकतात, ह्याच्यामधनं तुम्हाला अल्डिहाइड्स मिळू शकतात. फंक्शनल ग्रुप आपण बघितलेले आहेत, त्याच्यापैकी एखादा प्रोडक्ट ह्याच्यातनं मिळू शकतो. जे एकंदरीत ह्या ज्या ओझोनोलायसिसच्या रिॲक्शन आहेत ह्या ओझोनोलायसिसच्या रिॲक्शन 2 स्टेपनं होत असतात. त्याच्यामध्ये पहिली स्टेप आहे, त्याच्यामध्ये जेव्हा ओझोन ॲड होतो तेव्हा मधला डबल बॉन्ड ब्रेक होऊन ओझोनाईड कॉम्प्लेक्स मिळतो. फायनली त्या ओझोनाईड कॉम्प्लेक्सचं रिडक्शन केलं जातं आणि तो रिड्यूस झाल्यानंतर त्याच्यामधनं फायनल प्रोडक्टमध्ये कार्बोनिल कंपाऊंड्स तयार होत असतात. दिस इज अ थिरॉटिकल पार्ट ऑफ ओझोनोलायसिस रिॲक्शन. ॲक्च्युली ह्याच्यामध्ये होतं काय तर आता आपण स्टेप वाईज ती रिॲक्शन बघूया. एक एक्झाम्पल, फर्स्टली अल्किन इथं तुम्हाला ह्याचं दाखवलेलं आहे, कसं डिनोट केलं आहे बघा. C+C 2 कार्बन्स आर देअर आणि ह्याच्यामध्ये ही O3ची ॲडिशन घेतली आहे इन प्रेझेन्स ऑफ अ कार्बन टेट्राक्लोराईड CCl4च्या प्रेझेन्समध्ये. जेव्हा आपण हा O3 ॲड करतो ह्या अल्किनमध्ये तेव्हा मधला डबल बॉन्ड काय होतो, ब्रेक होतो. आणि ब्रेक होऊन हे 3 ऑक्सिजन ह्या 2 कार्बनच्या मध्ये ॲड केले जातात. आता ते ॲड होत असताना ह्या पद्धतीनं तुम्ही बघू शकता, तुम्हाला अल्किन ओझोनाईड कॉम्प्लेक्सचं स्ट्रक्चर दिले. हे जे 2 तुमचे मिडल कार्बन आहेत त्याच्यामध्ये हे 3 ऑक्सिजन अशा फॉर्ममध्ये ॲड होतात. कार्बनची व्हॅलन्सी सगळीकडे मेंटेन आहे, तुम्ही बघू शकता. 4 व्हॅलन्सी जी आहे कार्बनची ती मेंटेन ठेवलेली आहे. टेक अ एक्झाम्पल ऑफ दिस कार्बन. हा कार्बन जर कन्सिडर केला तर बघा 1, 2, 3 अँड 4. त्याच पद्धतीने ह्यालासुद्धा 1, 2, 3 अँड 4 अशा फॉर्ममध्ये कार्बनची व्हॅलन्सी इथं मेंटेन ठेवून ओझोनाईड कॉम्प्लेक्स इथं इंटरमिडिएट फॉर्ममध्ये आपल्याला तयार झालेला बघायला मिळेल. नेक्स्ट स्टेपमध्ये काय केलं जातं, इट इज गेट रिड्यूस, त्याचं रिडक्शन केलं जातं विथ दी हेल्प ऑफ झिंक डस्ट. Zn डस्टच्या प्रेझेन्समध्ये हा ओझोनाईड कॉम्प्लेक्स तुमचा रिड्यूस केला जातो. आणि हा जेव्हा रिड्यूस होतो तेव्हा इथं तुम्हाला दाखवलेलं आहे हे बॉन्डचं क्लिवेज कसं होतं. आणि तो क्लीव झाल्यानंतर ह्या कार्बनमध्ये जे तुमचे कार्बन आहे त्याच्यामध्ये कार्बन आणि ऑक्सिजन यांच्यामध्ये डबल बॉन्डचं फॉर्मेशन होतं. दिस वे 2 कार्बोनिल ग्रुप इथं सिंथेसाइज झालेले बघायला मिळतील आणि राहिलेला जो एक ऑक्सिजन आहे तो ह्या झिंक बरोबर कंबाईन होऊन इन दी फॉर्म ऑफ झिंक ऑक्साईड तिथनं ॲज अ बाय प्रोडक्ट म्हणून रिमूव्ह केला जातो. ही अशी 2 स्टेपची ही तुमची रिॲक्शन आहे ज्याला ओझोनोलायसिस असं म्हटलं जातं, ॲडिशन ऑफ ओझोन. आता ही रिॲक्शन तुम्हाला नेक्स्ट इयरला सुद्धा आहे. बऱ्यापैकी ह्या रिॲक्शनवरती क्वेश्चन्सही विचारलेले असतात. प्रेडिक्ट द प्रोडक्ट अशा फॉर्ममध्ये क्वेश्चन जास्त येतो. आता जेव्हा ही रिॲक्शन होते तेव्हा रिड्युसिंग रिएजंट जो आहे तुमचा झिंक तो जनरली कार्बोनिल कंपाऊंड फॉर्म करतो, पण स्वतः तो ऑक्सिडाईज झालेला आपल्याला बघायला मिळेल. तो स्वतःला त्याच्या झिंक ऑक्साईडमध्ये कन्वर्ट करतो. दुसऱ्याला तो रिड्यूस करतो पण स्वतः काय होतो तो ऑक्सिडाईज झालेलं तिथं आपल्याला बघायला मिळेल. ही जनरल रिॲक्शन झाली. आता ह्याच्याशी रिलेटेड जर एक्झाम्पल्स कन्सिडर केले तर तुम्हाला 1-2 एक्झाम्पल याच्यामध्ये 2-3 एक्झाम्पल दिलेले आहेत. 1 बाय 1 आपण एक एक बघूया. आता इथिनचं एक्झाम्पल दिलं आहे तुम्हाला. दिस वन. इथिनमध्ये जेव्हा O3 ॲड होणार तुमचा सायमल्टेनियसली जसं जनरल रिॲक्शन आहे त्याच पद्धतीनं मधला कार्बनचा डबल बॉन्ड इथं ब्रेक होणार. ब्रेक झाल्यानंतर हे 2 हायड्रोजन बघा कसे दाखवलेले आहेत, दोन्ही कार्बनशी रिलेटेड त्यांची पोझिशन. आणि फक्त कार्बन आणि कार्बनमध्ये हे 3 ऑक्सिजन इथं ॲड झालेले बघायला मिळतील आपल्याला. दिस वन इज अ इंटरमिडिएट इथिन ओझोनाईड त्याचं नाव येणार.
हा ओझोनाईड नंतर आपल्याला काय करायचं आहे, रिड्यूस करायचा आहे इन दी प्रेझेन्स ऑफ अ झेड डस्ट. झिंक डस्टच्या प्रेझेन्समध्ये लक्षात ठेवा, हा झिंक तुमचा जो इथला आहे दिस वन, हा कुठल्या तरी एका ऑक्सिजन बरोबर कंबाईन होऊन तो झिंक ऑक्साईडमध्ये कन्वर्ट होईल बाय प्रोडक्टच्या फॉर्ममध्ये. आणि राहिलेले जे ऑक्सिजन आहेत आणि कार्बन आहेत, म्हणजे हा समजा एवढा पार्ट कन्सिडर केला, इथं हा एवढा पार्ट जर कन्सिडर केला तर हा एक कार्बोनिल ग्रुप आणि हा एक कार्बोनिल ग्रुप इथं सिंथेसाइज झालेला आपल्याला बघायला मिळेल कार्बन कार्बनमध्ये. म्हणजे इथं ऑक्सिजनवरती लोन पेअर असतात लक्षात ठेवा. त्यानंतर इथं शिफ्ट होऊन डबल बॉन्डचं फॉर्मेशन होतं. की तुम्ही म्हणाल इथं डबल बॉन्ड कसा येतो, तर हा डबल लोन पेअरशी रिलेटेड ही कन्सेप्ट आहे. ऑक्सिजनवरती लोन पेअर असतात आणि त्या शिफ्ट करून मग इथं कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये डबल बॉन्डचं फॉर्मेशन होतं. तर ह्याच्यामधनं बघा तुम्हाला हा एक प्रोडक्ट मिळाला आणि हा एक प्रोडक्ट मिळाला. दोघांचं स्ट्रक्चर सेम आहे. दिस इज अ अल्डिहाइड. हा कुठला फंक्शनल ग्रुप आहे, अल्डिहाइड आहे तुमचा आणि त्याचं नाव आहे फॉर्मल्डिहाइड. 2 टाइम्स ह्यातनं फॉर्मल्डिहाइड जनरेट झालेलं आपल्याला बघायला मिळेल. दिस इज अ वन एक्झाम्पल रिलेटेड टू दी इथिन. इथिनमध्ये जेव्हा ओझोन ॲड होतो तेव्हा त्याचं कन्वर्जन फायनल प्रोडक्टमध्ये तुम्हाला फॉर्मल्डिहाइड 2 मोलेक्युल्स ऑफ अल्डिहाइड मिळतात. इथिन सोडून जर आपण हायर कार्बन असणारे जर अल्किन सिलेक्ट केले, सपोज जर त्याच्यामध्ये आपण प्रोपिन घेतला तर प्रोपिनमधनं पॉसिबिलिटी मग वेगळी असते. त्याच्यामध्ये तुम्हाला अल्डिहाइड मिळतात वेगवेगळ्या टाईपचे. ओके, तर ती रिॲक्शन कशी होते बघा. प्रोपिनचं एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे इथं. ह्या प्रोपिनमध्ये जेव्हा O3 ॲड होणार तेव्हा सायमल्टेनियसली जो ॲडजस्टंट कार्बन आहे, जे डबल बॉन्ड आहे तो ब्रेक केला जाईल आणि ॲड होत असताना जर इंटरमिडिएट बघितला प्रोपिन ओझोनाईड तुम्हाला कसा मिळेल बघा. ह्या कार्बनशी रिलेटेड हायड्रोजन आणि हा मिथिल ग्रुप आहे. हे 3 ऑक्सिजन असे ॲड झालेले तुम्हाला इथं दिसतील. दुसऱ्या कार्बनला 2 हायड्रोजन आहेत तुमचे. ओके, नेक्स्ट ह्याचं रिडक्शन जेव्हा होणार तर समजा हा ऑक्सिजन आणि हा झिंक कंबाईन होऊन झिंक ऑक्साईडच्या फॉर्ममधनं बाय प्रोडक्टमध्ये जाईल आणि एवढा हा जो पार्ट आहे ह्याच्यामध्ये काय झालेलं बघायला मिळेल, लोन पेअरचं शिफ्टिंग होऊन हा एक तुम्हाला इथं फंक्शनल ग्रुप तयार झालेला बघायला मिळेल आणि हा एक फंक्शनल ग्रुप तयार झालेला बघायला मिळेल. आता त्याचं स्ट्रक्चर इथं दिलेलं आहे बघा. दिस वन CH3 CH डबल बॉन्ड O. दिस इज ॲसिटाल्डिहाइड. ह्याचं नाव काय येतं, ॲसिटाल्डिहाइड किंवा इट इज इथनअल्डिहाइड. 2 कार्बन आहेत इथं. IUPAC नेमनं गेलो आपण तर त्याला इथनअल्डिहाइड म्हटलं जातं. त्याचं कॉमन नाव ॲसिटाल्डिहाइड आहे. इट इज रिलेटेड टू दी ॲसेटिक ॲसिडवरून ॲसिटाल्डिहाइड त्याचं नाव पडतं. ओके, आणि हा दुसरा तयार होतो ह्याच्यामधनं, हा फॉर्मल्डिहाइड ह्यातनं तयार झालेला आपल्याला बघायला मिळतो. तर अशा पद्धतीनं ह्या ओझोनोलायसिसच्या रिॲक्शन आहेत ज्या खूप इम्पॉर्टंट आहेत. लक्षात ठेवा मुलांनो, ह्याच्यावरती डेफिनेटली क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात. त्यामुळे ह्या रिॲक्शन केअरफुली तुम्ही स्टडी करायच्या आहेत. ओके, दोन्ही रिॲक्शन ज्या आपण बघितल्या म्हणजे मार्कोनिको रूलनं तुमची जी H2SO4ची ॲडिशन आहे किंवा ही आत्ताची झालेली जी ओझोनोलायसिसची रिॲक्शन आहे, दोन्ही रिॲक्शन नेक्स्ट इयरला परत एकदा तुमच्या रिपीट होणार आहेत. ओझोनोलायसिसमध्ये बऱ्यापैकी क्वेश्चन जर कन्सिडर केला तर तुम्हाला सुरुवातीचा अल्किन दिलेला असतो इन दी फॉर्म, रिएक्टंटच्या फॉर्ममध्ये अल्किन दिलेलं असतं प्लस O3 दिलेलं असतं. व्हॉट इज द इंटरमिडिएट म्हणजे जर तुम्हाला दाखवायचं असेल ह्यावरती क्वेश्चन कसा असतो बघा. आता ही रिॲक्शन इथं गिवन आहे तुम्हाला, तर हे कसं विचारतात, समजा हे एवढा पार्ट तुम्हाला देतात, ॲरोवरची ही कंडिशन पण दिली जाते आणि आता इथं ही सॉल्व केलेली रिॲक्शन आहे, हे इथं नसतं. व्हॉट इज ए म्हणजे ए फाइंड आउट करा. नंतर पुढचा ॲरो दिला जातो ॲज इट इज, हे दिलं जातं, याच्यावरची कंडिशन असते. व्हॉट इज बी अँड सी असा क्वेश्चन असतो. हे झिंक ऑक्साईड तुम्हाला दिलेलं असतं. प्रिडिक्ट दी ABC असा क्वेश्चन ओझोनोलायसिसच्या रिॲक्शनवरती मॅक्झिमम विचारले जातात. ओके, हे अगदी सिम्पल रिॲक्शन आहे. क्लिवेज फक्त लक्षात ठेवा की बॉन्ड कसे क्लीव होतात, व्हॅलन्सी कार्बनशी मेंटेन ठेवून प्रोडक्ट तयार करायचे आहेत आपल्याला लक्षात ठेवा. आणि नेहमी कार्बनला 4 बॉन्ड आहेत का हे नेहमी चेक करायचं जेव्हा तुम्ही रिॲक्शनचे प्रोडक्ट लिहिता तेव्हा. त्याच पद्धतीनं अजून एक्स्ट्रा किंवा फर्दर आपण पुढं बघितलं तर त्याच पद्धतीनं हायर अल्डिहाइड किंवा कीटोन्स यातनं जनरेट झालेले आपण बघू शकतो. त्यामुळे ह्या ओझोनोलायसिसच्या ज्या रिॲक्शन आहेत मुलांनो त्या व्यवस्थित तुम्ही स्टडी करायच्या आहेत. आता तुमच्या टेक्स्टबुकमध्ये एक रिमेंबर म्हणून एक छोटासा
कॉलम दिलेला आहे बघा, त्याच्यामध्ये तुम्ही रीड करू शकता की कार्बोनिल ग्रुपशी रिलेटेड इथे दिलेलं आहे, इन दी क्लिवेज प्रोडक्ट ऑफ कार्बोनिल ग्रुप इज फॉर्म ॲट ईच ऑफ दी ओरिजिनल डबली बॉन्डेड कार्बन ॲटम्स. हे लक्षात ठेवायचं आहे तुम्ही. नोईंग दी नंबर अँड अरेंजमेंट ऑफ कार्बन ॲटम्स इन दीज अल्डिहाइड्स अँड कीटोन्स प्रोड्यूस वी कॅन आयडेंटिफाय दी स्ट्रक्चर ऑफ ओरिजिनल अल्किन्स. म्हणजे उलटा आपण ह्याच्यामधनं काढू शकतो. जर तुम्हाला अल्डिहाइड आणि कीटोन जो तयार झाला आहे ना, त्याचं कार्बन नंबर जर आपण बघितले तर त्याच्यावरून सुरुवातीला अल्किन कुठला दिला हे सुद्धा ह्या रिॲक्शनमधनं आपणाला प्रिडिक्ट करता येतं. आणि झिंक डस्टचा जर रोल कन्सिडर केला तर ती कशासाठी वापरलेली असते, ॲज अ रिडक्शन म्हणून वापरतो. पण ह्या रिॲक्शनमधनं हायड्रोजन पेरॉक्साईडचं फॉर्मेशन होऊ नये, की ज्याच्यामुळं तयार झालेला अल्डिहाइड त्याचं ऑक्सिडेशन होऊ शकतं, ते अवॉइड करायला झिंक डस्ट इथं वापरलेली असते. हा एक त्याचा ॲडिशनल पॉईंट आहे, लक्षात ठेवा हा एवढा जो आहे तो. आणि ही रिॲक्शन जी आहे ती जनरली डिटरमाइन किंवा पोझिशन जी आहे तुमच्या डबल बॉन्डची, अल्किन्समध्ये असणारा जो डबल बॉन्ड आहे त्याची पोझिशन डिटरमाइन करायलासुद्धा ही रिॲक्शन जास्ती करून यूज केली जाते. ओके. सिमिलरली तुम्हाला पुढं 2 एक्झाम्पल दिलेले आहेत. ऑन ओझोनलायसिस अँड अल्किन फॉर्म्स फॉलोइंग कार्बोनिल कंपाऊंड ड्रॉ दी स्ट्रक्चर ऑफ अननोन अल्किन फ्रॉम विच दीज कंपाऊंड्स आर फॉर्म. म्हणजे आत्ता जे सांगितलं ते. ओके. तुम्हाला इथं प्रोडक्टमध्ये अल्डिहाइड आणि कीटोनचं एक स्ट्रक्चर दिलेलं आहे. त्या स्ट्रक्चरवरून सुरुवातीला घेतलेला अल्किन कुठला आहे हे तुम्ही फाइंड आउट करू शकता. यू कॅन ट्राय दिस. तुम्ही करून बघू शकता. याच्यामधनं तुम्हाला आन्सर मिळून जाईल. ओके स्टुडंट्स. नेक्स्ट पुढच्या ज्या 2 रिॲक्शन आहेत त्या मग आपण नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करूया. थँक्यू.